ते सरहद्द संस्थेचं आणि नहार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. एक मोठं धाडसच आहे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन भरवणं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचं चिंतन करणं हे कौतुकास्पद आहे. आणि नहार यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी केलेलं हे धाडस यशस्वी व्हावं अशा प्रकारची प्रार्थना करतो. सैफ अली खान अभिनेत्यावरती अगोदर साहित्याचं काय काय असेल ते संपवा. संपलं बरं. काल सैफ अली खानवरती हल्ला झाला. यापूर्वी बाबा सिद्दीकी यांच्या त्याच परिसरामध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती आणि काल अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून एका व्यक्तीने हल्ला केलाय. काय नावाची गोष्ट आहे की नाही काय नाही, अजून त्याचं इन्व्हेस्टिगेशन होत आहे. बघूया काय होतंय ते. एकदम त्याच्यावर अटॅक करणं मला काय जमणार नाही. पण एकूण बीडची परिस्थिती आहे काय चाललंय ते राज्यात आता ते ठीक आहे, ते बोलता येईल का, आणखी त्याचा अभ्यास करता येईल. पण जनतेकडून जो आवाज येतो त्याचं परीक्षण केलं पाहिजे, निरीक्षण केलं पाहिजे. काँग्रेसची अवस्था खूपच दयनीय आहे. चला आता झालं, चला झालं. प्रदेशाध्यक्ष बदलाच्या ज्या चर्चा इकडचा एक आवाज येतो आणि इकडचा एक आवाज येतो. प्रदेशाध्यक्ष बदलाच्या ज्या चर्चा आहेत कांदेपालट होणार काय नाही, ते आता हायकमांडच्या मनामध्ये काय आहे हे काही सांगता येणार नाही आहे. तर बदलायचं असतील तर बदलतील ते. आता मला नाही माहिती, सध्या मी जास्त टच मध्ये नाही आहे. सर, आज खासदार प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना एक वक्तव्य केलं की आतापर्यंत तुम्ही कामावरती मतदान केलं होतं, मात्र यावेळी तुम्ही धर्मावर मतदान केलेलं आहे, याचं मला वाईट वाटतं. याच्याशी तुम्ही सुद्धा हां, ते बरोबर आहे. मी सुद्धा आत्ता सुद्धा तेच सांगितलंय की समाज हा आता कुठेतरी धर्मावर, जातीवर अशा प्रकारे विचार करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या ह्याच्यावर सगळं मतदान होतंय. हे या देशाच्या दृष्टीनं आणि सामाजिक समतेच्या दृष्टीनं चुकीचं आहे असं मी स्पष्टपणाने मांडलेलं आहे. सर, राहुल गांधींच्या एका वक्तव्यावरून आता सध्या खूप चर्चा सुरू आहे. भाजप आणि संघाने सर्व संस्था ताब्यात घेतल्या, त्यामुळे आपल्याला आता भाजप आणि संघासोबतच इंडियन सीटची लढायचं आहे असं ते लढावं लागणार आहे आपल्याला.